श्री स्वामी समर्थ मंडळी. नवरोबांनी बऱ्याच दिवसातून फरमाईश केली, हॉटेलसारखं काहीतरी घरी होऊन जाऊ दे. म्हटलं चला, तुमची इच्छा आहे तर तू पूर्ण केलीच पाहिजे, असं म्हणून कामाला सुरुवात केली. एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतला. 2 वाटी मैद्यासाठी अर्ध वाटी ताजं दही घेतलेलं आहे, अजिबात आंबट नाही. त्याच्यामध्ये 1.5 चमचा साखर घालून घेतली, अर्धा चमचा सोडा घातला खाण्याचा. हे सगळं साहित्य आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला नॉर्मली घरामध्ये उपलब्ध असतंच. मैदा नसेल तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ इथे वापरू शकता. पाणी न घालता हा डो तयार करून घ्यायचा आहे. आवश्यकता पडली तर पोहे खाण्याचे 1-2 चमचे तुम्ही पाणी फक्त याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर थोडंसं 1-2 चमचे तेल याच्यावरती घालायचं आणि पुन्हा हा जो डो आहे तो व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे. तेलाने या तंदुरी रोट्या ज्या आहेत त्या एकदम सॉफ्ट होतात, खाताना वगैरे घशामध्ये अडकत नाहीत. झाकण ठेवून एक 2 ते 3 तासासाठी हे बॅटर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. चला तर भाजीची तयारी करून घेऊया. त्यासाठी एक शिमला मिरची मधोमध कट करून आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि या पद्धतीने चौकोनी कट करून घ्यायच्या आहे. कांदाही सेम अगदी त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. इथे 1 शिमला मिरची, 1 कांदा आणि पावशेर पनीर मी इथे वापरलेलं आहे. पनीर जे आहे ते चौकोनी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. पनीर जे आहे ते वापरताना शक्यतो तुम्ही फ्रेश वापरा, म्हणजे पनीरची भाजीसुद्धा अप्रतिम लागते. पनीर आपलं कट करून झाले, भाजीची सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा पॅकेटवाला न घालता घरीच बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं, पॅन गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 चमचे धनं आणि खडे मसाले थोडेसे घालून घ्यायचे. म्हणजे एक मोठी वेलची, 1 दालचिनी तुकडा, 2-3 मिरी आणि 2-3 लवंग. हा सगळा मसाला तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता या मसाल्यासोबत 3 ते 4 लाल मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत, म्हणजे या मसाल्याला चव आणि सुगंध खूप छान येतो. हा सगळा मसाला आपण वाटून घ्यायचा. त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर जे आहे ते आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमी तेलामध्ये 1-2 चमचे तेलामध्ये हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या, म्हणजे शिमला मिरची आणि कांदा, ते सगळे यामध्ये घालून त्याच पॅनमध्ये आपण हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. तेल वगैरे पुन्हा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. कांदा आणि शिमला मिरची हलकीशी फ्राय झाली की पनीरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण गरम असतानाच आपण याला मॅरिनेट करणार आहोत. शिमला मिरची भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये आपण दही ॲड करून घेणार आहोत. तर दही जे आहे ते इथे मी 2 ते 3 चमचे ॲड केलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता भाजीसाठी, तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे बघू शकता, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ते मिश्रण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. ह्यानी या भाजीला चव जी आहे ती अगदी हॉटेलसारखी येते. थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि सगळं मिश्रण मिक्स करून एक 5 ते 6 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये बारीक कट केलेले लसूण आणि अद्रक सुरुवातीला भाजून घेतले आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते सुद्धा हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घेतले. 2 ते 3 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली होती, ती सुद्धा भाजल्यानंतर या कांद्यामध्ये मिक्स केली आणि प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेतली. इथे सुद्धा मी हलकंसं लाल मिरची पावडर वापरलेली आहे. रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे इथे वापरलेलं आहे. रेड चिली सॉस अगदी थोडासा वापरला आहे, कारण मी लाल मिरची पावडरचा वापर थोडा जास्त केलेला आहे. हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर स्किप करू शकता आणि रेड चिली सॉस वापरू शकता. सोया सॉससुद्धा 1 ते 1.5 चमचा वापरलेला आहे. सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतला. सुंदर असा वास येतोय आणि तेलसुद्धा मस्त सुटलेलं होतं. मॅरिनेट केलेलं सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलं. अगदी थोडंसं गरजेनुसार पाणी घातलं. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. चवीनुसार मीठ घातलं आणि मीडियम गॅसवरती ही भाजी 5 ते 6 मिनिटे शिजवून घेतली. मस्तपैकी आपली भाजी शिजवून झालेली आहे आणि आपला जे मैद्याचा डो बनवून ठेवला होता, तो मैद्याचा डोसुद्धा व्यवस्थित फ्लफी असा झालेला आहे. एकदम फुगलेला आहे. जेवढा हा डो व्यवस्थित फुगला जातो, तेवढीच तुमची रोटी आतून सॉफ्ट होते. बघू शकता किती एकदम असा आतून जाळीदार असा आपला डो बनून तयार झालेला आहे. याच्यावरती थोडंसं अगदी हलकंसं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने हा डो त्या पिठामध्ये मळून घ्यायचा. एकदम हलक्या हाताने, अजिबात जरासुद्धा प्रेस करायचं नाही आहे. छोटीशी लोई तयार करून घ्यायची, जसं की आपण चपातीसाठी बनवतो. सुरुवातीला हाताने थोडी प्रेस करायची, नंतरून लाटण्याने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही तंदुरी रोटी लाटू शकता. मंडळी, आपल्या ज्या रेसिपी असतात त्या अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवण्याचा मी प्रयत्न करत असते, म्हणजे ह्या रेसिपी तुम्हाला सुद्धा घरच्या घरी ट्राय करता येतील आणि घरातल्या मंडळींना खुश करता येईल. तर मग तुम्हाला अशाच रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत जा कशा वाटल्या ते. मित्रमंडळींमध्ये सुद्धा शेअर करत जा. चला, तर आपली रोटी लाटून झालेली आहे. एका साईडने, वरच्या साईडने त्याला पाणी लावून घ्यायचं आणि ज्या साईडने पाणी लावलेलं आहे ती साईड आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता की मस्तपैकी बबल्स आलेले आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. रोटीला वरतून बबल्स येऊ लागले की तवा पलटी करायचा आणि या पद्धतीने गॅसवरती वरच्या साईडने ही रोटी भाजून घ्यायची. चारही बाजूने एकसारखी तवा फिरून ही रोटी खरपूस भाजून घ्यायची आहे. वरून तूप किंवा बटर लावून गरमागरम सर्व करू शकता ही रोटी. अगदी हॉटेलसारखी तंदुरी रोटी आणि त्याचसोबत मस्तपैकी आपली ही पनीरची भाजी.